3 जून 2025 रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवरती IPL 2025चा अंतिम सामना हा पार पडला। तर ही IPLची 2025ची ट्रॉफी जिंकण्याचा मान 18 वर्षांनंतर RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमला हा मान मिळाला आहे। त्यांनी हा विजय प्राप्त केला आहे। तर या IPL 2025 वरती काही महत्त्वाचे आपण MCQs घेऊया जे येणाऱ्या परीक्षांमध्ये हमखास विचारले जातील। चला तर मग सुरू करूया या IPL 2025 वरती अगदी स्टेडियम पासून ते खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी यापर्यंत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आज आपण बघणार आहोत। यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील। चला तर मग सुरू करूयात या IPL 2025च्या महत्त्वाच्या MCQ वरती। पहिला प्रश्न आहे IPL 2025चा अंतिम सामना कुठे पार पडला? तर याचे ऑप्शन्स आहेत 1 वानखेडे स्टेडियम, 2 MA चिदंबरम स्टेडियम, 3 नरेंद्र मोदी स्टेडियम आणि 4 ईडन गार्डन। तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 IPL 2025चा अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियमवरती पार पडला। RCBने अंतिम सामन्यात किती धावा केल्या? तर याचं उत्तर काय आहे? 190। ऑप्शन नंबर 2 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अंतिम सामन्यात 190 धावा केल्या। पुढचा प्रश्न आहे RCBने अंतिम सामन्यात कोणत्या संघाचा पराभव केला? तर RCBने पंजाब किंग या टीमचा पराभव केला। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। तर अजून याच्या रिलेटेड आपण बघूयात की RCBने पंजाबचा किती धावांनी पराभव केला? तर पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव करून IPL 2025चे विजेतेपद हे RCBने पटकावले आहे। अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच कोण ठरले आहे? बघा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। यावरती देखील प्रश्न विचारण्याची खूप शक्यता आहे। तर मॅन ऑफ द मॅच ठरला आहे कुणाल पांड्या। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। कुणाल पांड्याने 4 षटकात 2 गडी बाद करत 25 धावा दिल्या आणि त्यामुळे त्याला सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजेच कोणता पुरस्कार? मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला आहे। मॅन ऑफ द मॅच हा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार आहे, त्यामुळे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। RCBने किती वर्षांच्या प्रतीक्षेनंतर IPLचे पहिले विजेतेपद मिळवले? तर किती वर्षाची प्रतीक्षा आहे? तर म्हणजे चालू झाल्यापासून 18 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर IPLचे हे विजेतेपद मिळवले आहे। म्हणून याचं उत्तर काय? ऑप्शन 3। IPL 2025 मध्ये RCBचे कर्णधार कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रजत पाटीदार यांनी IPL 2025 मध्ये RCBचे कर्णधारपद हे भूषवले आहे। IPL 2025 मध्ये RCBचे प्रशिक्षक कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 अँडी फ्लॉवर हे IPL 2025 मध्ये RCBचे प्रशिक्षक होते। IPL 2025 मध्ये RCBसाठी सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने घेतल्या आहेत किंवा केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 विराट कोहली। हाही बघा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण सर्वाधिक धावाही विचारल्या जातात। तर याबद्दल आपण स्पष्टीकरण बघूयात। IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच RCB संघासाठी सर्वाधिक धावा या विराट कोहलीने घेतल्या आहेत। त्याने 15 सामन्यादरम्यान 657 धावा घेतल्या, ज्यामध्ये 8 अर्धशतकांचा समावेश होतो। त्याच्या सरासरी 54.75 आणि स्ट्राईक रेट हा किती होता? तर 144.71 हा होता। या कामगिरीमुळे तो संपूर्ण IPL 2025 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे आणि RCB मध्ये सर्वाधिक धावा करणारा देखील ठरला आहे। IPL 2025 मध्ये RCBसाठी सर्वाधिक विकेट्स कोणत्या खेळाडूने म्हणजेच गोलंदाजाने घेतल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 जोश हेजलवूड यांनी IPL 2025 मध्ये RCBसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत। IPL 2025 मध्ये RCBने लीग टप्प्यात कोणते स्थान मिळवले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 RCBने लीग टप्प्यात 2रे स्थान मिळवले आहे आणि मिळून क्वालिफायर 1 मध्ये प्रवेश केला होता। IPL 2025 मध्ये RCBने क्वालिफायर 1 मध्ये कोणत्या संघाचा पराभव केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 पंजाब किंग्सचा।
RCBने क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला? IPL 2025 मध्ये RCBसाठी यष्टिरक्षक कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 जितेश शर्मा यांनी IPL 2025 मध्ये RCBसाठी यष्टिरक्षक केले होते. IPL 2025 मध्ये RCBसाठी सर्वाधिक झेल कोणत्या खेळाडूने घेतले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3 फिल सॉल्ट यांनी IPL 2025 मध्ये RCBसाठी सर्वाधिक झेल घेतले आहेत. IPL 2025 मध्ये RCBने किती अवे म्हणजेच बाहेरच्या मैदानावर सामने जिंकले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 RCBने IPL 2025 मध्ये सर्व अवे सामने जिंकले आहेत. पुढचा प्रश्न आहे IPL 2025च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 1 शशांक सिंग यांनी अंतिम सामन्यात नाबाद 61 धावा केल्या आहेत, ज्या की पंजाब किंग्ससाठी सर्वाधिक धावा या खेळाडूने केल्या आहेत. IPL 2025च्या अंतिम सामन्यात RCBने किती धावांनी विजय मिळवला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 RCBने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सचा 6 धावांनी पराभव केला आणि 6 धावांनी विजय मिळवला आहे. IPL 2025च्या अंतिम सामन्यात RCBच्या शेवटच्या डावाच्या 19 धावांमध्ये किती विकेट्स पडल्या? तर हाही महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर जेव्हा 19 धावा होत्या त्यामध्ये शेवटच्या डावांमध्ये 4 विकेट्स पडल्या. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. IPL 2025च्या अंतिम सामन्यात विराट कोहली यांनी किती धावा केल्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 2 विराट कोहली यांनी 43 धावा केल्या आहेत. त्यांनी अंतिम सामन्यात 35 चेंडूमध्ये या 43 धावा केल्या आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. IPL 2025च्या अंतिम सामन्यात शेवटच्या बॉलवर किती धावा झाल्या? आता बघा हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 षटकार म्हणजे 6 धावा झाल्या. शेवटचा बॉल कोण खेळत होतं? तर शशांक सिंग यांनी शेवटच्या बॉलवर 6 धावा ठोकल्या, परंतु म्हणजे षटकार मारला, परंतु RCBने यापूर्वीच सामना जिंकला होता. IPL 2025चे विजेतेपद पटकावणारा RCB कितवा संघ ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 IPL 2025चे विजेतेपद पटकावणारा RCB हा 8वा संघ ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सचे कॅप्टन कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कोण होतं पंजाब किंग्सचं कॅप्टन? तर श्रेयस अय्यर हे पंजाब किंग्सचे कॅप्टन होते आणि पंजाब किंग हा IPL 2025च्या अंतिम सामन्यात उपविजेता संघ ठरला आहे. कोणता आहे उपविजेता संघ? तर पंजाब किंग्स आणि कॅप्टन श्रेयस अय्यर होते. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.